हरिभक्त पारायण गीते महाराज कोलेवाडीकर ह्या दिंडीमध्ये सामील असलेले सर्व भक्तगण आमचे श्रीनिवास शिंदे दरवर्षीप्रमाणे माहूरला जाणारी पायी दिंडी खतगावकर कुटुंबियांना आशीर्वाद देण्यासाठी आपण आमच्या घरी येतात. आम्हाला खूप आनंद होतो. आता श्रीनिवास 33 वर्ष झाली आणि ही पायी दिंडी आहे. आपल्या वारकरी पंथामध्ये दिंडीला फार महत्व आहे. पंढरपूरची दिंडी असेल, आळंदीची असेल, दिंडी मागे एक हेतू आहे विश्वास. माणूस संसारामध्ये एवढा गुंतलेला असतो की तो ईश्वरापासून दूर जातो. दिंडीमध्ये 11 दिवस 15 दिवस लोके असतील, सतत आपण हरिनामाचा जप करतो. आणि त्यामुळं आपण ईश्वराशी जोडले जातो. म्हणून खरं तर आपण सर्वांनी गीते महाराजचे उपकार मानले पाहिजेत की आपल्याला हे भक्ती करण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. माणसाचं मन फार चंचल आहे, फार चंचल आहे. मी नेहमी म्हणतो एखाद्या आमदाराला पाहिजे की आपल्याला आमदार व्हावं. मन एवढं चंचल आहे. आता मी इथं आहे, पण एका सेकंदामध्ये मी दिल्लीमध्ये जाऊ शकतो. मी इथं होतो एक 10-15 वर्ष. आता माझ्या मनात आलं ते पार्लिमेंट, राष्ट्रपती भवन सगळं मला डोळ्यासमोर दिसतं. मी तुम्हाला आणि संसारामध्ये माणूस एवढा व्यस्त होतो की तो धर्मापासून दूर जातो. बऱ्याच वेळा माणसाला असं वाटतं की पैसा आला, संपत्ती आली, सत्ता आली की माणसाच्या जीवनामध्ये आनंद येतो. पण गीते महाराज असं काही फार घडतं असं नाही. पैसा माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे, नाही असं प्रमाण नाही. पण तो पैसा अर्जित करत असताना तुम्ही धर्माचं अधिष्ठान ठेवून तो पैसा अर्जन केलात की नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या पैशातून आनंद मिळत नाही आणि समाधान मिळत नाही. श्रीनिवास म्हणजे अशी काही मित्र आहेत मी तुम्हाला सांगतो, करोडपती आहेत, मोठा बंगला आहे, घरापुढे 4 गाड्या आहेत,
पण रात्री झोप लागत नाही. आता हेच बघा ना, दिंडीमध्ये चाललेले आमचे भक्तगण गरीब असतील, चटणी भाकरी खात असतील, पण त्यांना भूकी लागते, त्यांना झोपी लागते. ज्या श्रीमंताला भूक लागत नाही आणि झोप येत नाही, त्याच्या श्रीमंतीला काही अर्थ नाही. म्हणून या दिंडीला फार महत्व आहे. कारण जोपर्यंत तुम्ही सतत नाम जपन करत नाही, तोपर्यंत तुम्ही ईश्वराशी जोडले जात नाही. महाराजांचं कीर्तन ऐकलं की माणसाला धार्मिक वाटतं, धर्माचं आचरण करा वाटतं. पण आपल्या संसारामध्ये आपण लागल्यानंतर ते विसरून जातो. आणि ह्या लबाड चंचल मनाला आपल्याला जर ताब्यामध्ये ठेवायचं असेल तर धर्माचं आचरण केलं पाहिजे. जसं आपल्या धर्मामध्ये सांगितलं आहे, दररोज पूजा करा, अर्चा करा, सत्यवचनी राहा, प्रामाणिक राहा, कुणावरही अन्याय करू नका, प्रेम करा. तुमच्याजवळ एवढी तर ताकद नाही की तुम्ही सगळ्याचे प्रश्न सोडवू शकता, पण जो कोणी तुमच्याकडे येईल, तुमच्याकडे जी काही लहान मोठी ताकद असेल त्याला मदत करायचा प्रयत्न. हाच धार्मिक मार्ग आहे तुम्हाला. आमच्या गीते महाराजांसारखे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे वारकरी पंथाचे लोकांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेत. गीते महाराज आज संध्याकाळी माझ्याकडे चंद्रशेखर महाराज बेंगलोरकर येतात, त्यांचे गुरु आहेत, आमचे क्लासमेट. चांगला परिचय झालं. पण आज महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथामध्ये रत्न आहेत, त्यांना ज्ञान आहे. त्यांच्या कुटुंबामधल्या त्यांच्या पंजोबाला साक्षात विठ्ठलाने दर्शन दिलं असा इतिहास आहे. खूप ज्ञानी आहेत चैतन्य महाराजांचे महाराज. महाराष्ट्रामध्ये वारकरी पंथामध्ये त्याचं खूप मोठं नाव लौकिक आहे. बऱ्याच वेळा श्रीनिवास आपल्याला वाटतं की माझ्या कष्टामुळे मला मिळतं, काही नाही. आपल्याला जी मिळतं ना, आपल्या आई वडिलांची पुण्य आहे, तुमच्या पूर्वजन्माची जी काही पुण्य असेल आणि तुमचं नशीब, नशिबाच्या पुढे काही नाही. मी काय करतो, कितीतरी लोक कितीतरी मेहनत करतात, कष्ट करतात. आम्ही ज्या राजकीय क्षेत्रामध्ये आहोत, गीते महाराज कितीतरी लोक कितीतरी प्रयत्न करतात. तुम्हाला माहिती नाही, साधी जिल्हा किती सुंदर होते. पहा ना, आमच्या त्या नांदेड उत्तर आणि दक्षिणचे दोन्ही आमदार कधी जीवनामध्ये कुणाला वाटलं नव्हतं की ते आमदार होते. हा सगळा नशिबाचा खेळ आहे, ईश्वराची कृपा आहे. माणसानं एकच जीवनामध्ये केलं पाहिजे, धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि हरिनामाचा जप केला पाहिजे. आणि त्यातून आपल्या मनावर ताबा ठेवून सर्व लोकांशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न केला. फार आपण जास्त विचारात जात नाही. गीते महाराज आपले आशीर्वाद आमच्या कुटुंबियावर आहेत. आपण मनाला की बोलतो आपला जो विषय आहे हिंदीचा, असंच आपली दिंडी दरवर्षी आमच्याकडे कदगावकर कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी येत जावी. आम्हाला तुमच्या दर्शनाचा लाभ घडावा, तुमची सेवा घडावी
अशी मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.